नमस्कार एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड दिस इज मी बालीच्या तिसऱ्या दिवशी, कारण 2 दिवसाचा इव्हेंट होता आणि मी खूप ऑक्युपाईड होतो. आणि ग्रँड हयातची ही सुंदर प्रॉपर्टी, सुंदर प्रायव्हेट बीच क्लबसुद्धा 2 दिवसांनी एक्सप्लोअर करत होतो. म्हणजे विचार करा, खूप काम केलं होतं आम्ही. पण हे प्रायव्हेट बीच बघून इतकं वाईट वाटत होतं की अर्धा तास काढायला काय जात होतं आम्हाला. पण आम्हाला आमचं माहिती की किती स्ट्रगल होता. दॅट इज ओके. मग आवरून आम्ही तना बारक म्हणून एक जागा आहे जिथे 2 क्लिप्स असतात आणि तिकडे खूप लोकांनी फोटोज काढलेले आहेत आणि मला ते नव्हतं करायचं, म्हणून मी तिथे फोटो काढलेली आणि त्याची फुटेजसुद्धा घेतलेली नाही आहे. पण हा जो व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे, इट इज मेजमरायझिंग. फारच सुंदर होता. आणि अटेन्शन स्वतःवरती तर पाहिजेच, कारण व्ह्यूपेक्षा चला व्ह्यूसारखेच आम्हीही सुंदर दिसत होतो. बघा, खरं बोलते आहे ना. आणि बालीचे कॅफेज खूप चिल असतात यार, एकदम ह्युमनसारखंच ट्रीट करतात त्यांच्या पेट्सला, एकदम बेस्ट. मग तिथून आम्ही सुलबन बीचला जायला निघालो आणि मला वाटलं की बीचवरती जाऊन थोडं चिल करू, मजा करू आता. पण हा बीच बघायला तुम्हाला 100 पायऱ्या उतरून जावं लागतं आणि असा कार्डिओ होतो ना की खाली जाईपर्यंत तुमचा बीचसारखा अवतारच नाही राहत यार. एकदम एक्सरसाइज केलं, जिम वर्कआउट केल्यासारखं होतं. आणि हे जे लोक होते ना, मुंग्या नव्हत्या, सर्फर्स होते. हे कूल वाटतं यार. सर्फ करणं इज द बेस्ट स्पोर्ट इन द वर्ल्ड असं फील होतं. अँड दिस इज गिगी सोसू, वन ऑफ द फेमस कॅफेज इन बाली फॉर कॉफी. आणि सोसूचा अर्थ मिल्क असतो बाय द वे. बाजूलाच हे मार्केट होतं जिथे सगळे फॉरेनर्स आणि इंडियन्स, ऑफकोर्स फॉरेनर्सच शॉपिंग करत होते. आणि ओव्हर प्राईज वाटलं मला हे थोडं, पण ठीक आहे. व्लॉगिंगला नूब असल्यामुळे अर्धच शूट केलं आणि नेक्स्ट डेला वळालो. आवरून पुढे आम्ही ला ब्रिसाला गेलो. ला ब्रिसा इज वन ऑफ द कूलेस्ट, कोझिएस्ट बीच क्लब्स इन बाली. आणि फार छान होतं. पण हळूहळू ना माझी हवा टाईट व्हायला लागली होती, कारण नाश्ता नाही, जेवण नाही, झोप नाही, नुसतं फिरणं चेहऱ्यावरच दिसेल तुम्हाला आता की संपत आले होते मी. आणि ह्या सुंदर प्रॉपर्टीमध्ये मी फक्त एक स्लाइस खाल्ली पिझ्झाची, जे मला वाईट वाटत होतं. बट द व्ह्यू अँड ॲम्बियन्स वॉज लिट. मी आणि आयुषी थोडं पुढे समुद्राची मजा घ्यायला येऊन बसलो आणि जो व्ह्यू होता, यू मस्ट सी. लाटा कड्यावर येऊन अशा आपटत होत्या जसं आम्हाला पूर्ण भिजवून जातील. इट वॉज क्रेझी आणि स्केरी पण होतं थोडं, पण ठीक आहे, मजा आली. आणि टिपिकल इंडियन 3 दिवसात वैतागून गेलो तिकडच्या जेवणाला. आणि साधारण दाल खिचड ऑर्डर केलेला आहे, वरण भात वगैरे सगळं ऑर्डर केला. आणि ही स्वारी निघाली लंडनला नाही, घरी जायला. दमलो होतो यार. नेक्स्ट डे ब्रेकफास्ट करून आम्हाला चेकआउट करायचं होतं, बिकॉज वी वर गोईंग टू अनदर आयलंड नियर बाली, ज्याचं नाव होतं गिलिटी. आणि त्या आधीची थोडी गॉसिप मॅन्डेटरी होती, कारण ग्रुपला जॉईन करायचं होतं. आणि असंच नाकापेक्षा मोती जड हे जीव काढत बॅग्स आम्ही या फेरीवरती घेऊन गेलो. छान होता व्ह्यू, पण आम्ही इतके दमलेलो की आम्ही पास आऊट झालेलो. सो नो फुटेज फ्रॉम दॅट. आणि हा गिलिटीचा आयलंड आहे जिथे कार्स नाही, बाईक्स नाही, फक्त सायकल्स आणि ई-बाईक्स आहेत. एकदम ड्रीमी होता, एकदमच मस्त. अँड फायनली वी चेक्ड इन टू आवर विला, विच वॉज व्हेरी नाईस. फक्त एक थिंग वियर्ड होती इकडे, तिथे ओपन बाथरूम्स होते. म्हणजे ऑब्व्हियसली नॉट ऑप्टेड फॉर वन, पण स्केरी इजंट इट. आणि लगेच बॅग्स ठेवून सायकल काढून सायकलिंगला निघालो आम्ही. आणि काय मजा येत होती यार. आय वॉज हॅव्हिंग द टाईम ऑफ माय लाईफ. आय फील वन ऑफ द बेस्ट प्लेसेस दॅट आय व्हिजिटेड सो फार इज गिलिटी. आणि इथल्या माऊजरा वेगळ्याच होत्या, सगळ्यांच्या शेपटी कापलेल्या होत्या. मला वाटतं स्टेरिलायझेशनचं असेल, पण मस्त गुबगुबीत अशा छान, एकसुद्धा बारीक माऊ नव्हती. देन रात्री आम्ही एक फुल मून पार्टीला गेलेलो. तिथे हा फायर शो चालू होता समुद्रकिनारीच. हा बघायला एकदम भारी वाटतं, पण जरा करणाऱ्याची कामालाच म्हणावी, एकदमच जबरदस्त काहीतरी केलं होतं त्याने. मग नेक्स्ट डे आम्ही बोट टूरवर निघालो, जिथे आम्हाला स्नॉकलिंग करायचं होतं. आणि हे तिघं ते बोटच्या वर बसून चिल करत होते आणि खाली होती. पण
कमाल यार, म्हणजे इथलं पाणी वेगळंच दिसतं यार, का असं नाही दिसत आपल्याकडे कळत नाही मला. त्याच्यानंतर आम्ही एका सनसेट पॉईंटला आलो, जिथे खरोखर लोक फक्त सनसेट बघायला येतात, बाकी काही नाही. आणि पिंक कोको म्हणून ही जागा होती, जिथे एव्हरीथिंग वॉज लिटरली पिंक, म्हणजे आय नीड नॉट टेल एनिथिंग एल्स. आणि अगेन इट वॉज फॉलोड बाय अ बाईक राईड होम. आईस्क्रीम खायचं होतं पण खाता नाही आलं, कारण आईस्क्रीम काउंटरवर माऊ होती. सो आम्ही एका मॉलमध्ये आलो आईस्क्रीम खायला, आणि मी जनरली जे घेते तेच चॉकोबार घेतलं. पण इथल्या चॉकोबारमध्ये कोकोनट होतं व्हॅनिलासोबत, म्हणजे चांगलंच लागलं, पण खूप जास्त फिलिंग होता, खूप जास्त मोठाही होता. आणि ही 5वीतली पोरगी जेव्हा सगळं आईस्क्रीम खात आहे तेव्हा ही किंडर जॉय खात होती. 5वीत येई बरं का, 5वीत. अँड देन वी केम बॅक टू आवर रूम. पत्ते खेळत बसलो रात्रीचं 3 वाजेपर्यंत, आणि सकाळी भूतासारखं तोंड घेऊन चेकआउट करून परत निघालो.